नमस्कार. मी काय म्हणते, आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी. पण आम्ही काल रात्रीच नंदेकडे तळेगावला आलो होतो. तळेगावला स्टे केला आणि सकाळ 5:30 वाजता निघालो आहोत कोल्हापूरला. तर जाताना खूप काळोख होतं, कारण सकाळी खूपच काळोख होतं. थोडं उजेड व्हायला अजून वेळ होता. तर जाता जाता खूप मजा करत गेलो. ब्लॉग नक्की पहा. आणि आत्ता उजेडला आहे, सकाळचे वाजलेले आहेत 7. रस्त्यामध्ये छान उजेड पडलेला आहे. आम्ही साताऱ्याला पोचलेलो आहोत आणि इथे थोडंसं नाश्ता करून मग आम्ही निघणार आहोत कोल्हापूरला जायला. साताऱ्याला पोचलेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 8. आणि इथे अक्षरवाडी म्हणून एक साऊथ इंडियन असं जेवण वगैरे मिळतं किंवा मिसळ, तर थोडंसं चहा वगैरे घेतो आणि मग आम्ही पुढे निघणार आहोत. कोल्हापुरात पोहोचण्यासाठी अजून सुद्धा 1-1.25 तास लागणार आहे आणि खूप इकडे ट्रॅफिक होती. साधारणतः 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो होतो. मोठा ब्रिजचं काम चालू आहे आणि एका हॉटेलमध्ये आता थोडंसं थांबलेलं नाश्त्यासाठी परत. तर इथे मस्त असं गार्डन आहे. काव्य जास्त नको उड्या मारू. हे बघ, हो ऊन लागत नाही. टोपी आणू काय. आणि आता मी कोल्हापुरावर जवळ पोहोचलेलो आहोत. तर जाता उसाचे ट्रक तुम्हाला इथे दिसत आहे. जो इथे साखर कारखाने आहेत तिथे ते ऊस जात आहेत. तर आता कोल्हापुरामध्ये पोहोचलेलो आहोत, पण अतिशय प्रमाणात ट्रॅफिक आणि इथले जे चौक आहेत ते आम्हाला माहिती नव्हते, त्यामुळे बरंच फिरायला लागलं आम्हाला. तर असं करता करता आम्ही पोहोचलेलो आहोत देवी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आपल्याला ट्रॅफिक लागते किंवा गर्दी लागते का हे जाऊनच पाहायला मिळेल. पण जाताना कोल्हापूरच्या चपलास खूप पाहायला मिळाल्या. घेण्याचा मोह आवरला नाही. आम्हीही खरेदी करणार आहोतच. तर चला आता हळूहळू पुढे जाऊया, कारण पार्किंगला मेन जागा शोधायला लागेल. इथे पार्किंग तुम्हाला याच्यामध्ये मिळतात बऱ्याच ठिकाणी. पण आम्ही गेलो त्या दिवशी बऱ्याच म्हणजे शनिवार रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि थोडंसं कूल होण्यासाठी, कारण की 3च्या दरम्यानमध्ये पोचलो होतो, उसाचा रस घेतलं. त्यानंतर आता पोचलेलो आहोत फायनली मंदिराजवळ. तर तिथे चपला स्टँड आहे, त्या चपला स्टँडच्या इथे चप्पल ठेवायचे आहेत काढून. चप्पल स्टँडला चप्पल काढली आहे. त्याच्यानंतर इथे बॅगसुद्धा मोठे वगैरे चालत नाही, त्यामुळे इथे स्टँड आहे तिथे काढून आलेलो आहोत. आणि आता मंदिरामध्ये सुद्धा मोबाईल्स इथे आतमध्ये चालत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त काही आम्हाला इथे बाहेरचंच सगळं दाखवण्यात, आतलं दाखवता येत नाही आहे. मंदिराच्या शेजारीच तुम्हाला इथे ओटी मिळून जाईल. तर मी ओटी घ्यायला गेलेली आहे आणि खाऊच्या वस्तूसुद्धा आहेत. तर ओटीमध्ये काही हार वगैरे वेणी नसते. तिथे तुम्ही जिथे लाईनीला उभं राहता तिथे ते वेणी वगैरे विकायला येतात, तिथनं तुम्ही घेऊ शकतात. पहा कोल्हापुरी चपस किती लावलेले आहेत, भरपूर सारं असं. शाहू महाराजांचं जे जुनं हे आहे ते तिथेच आहे, ते सुद्धा इथनं दिसत आहे. पण आता त्याच्या अगोदर ही ओटीची तयारी चालू आहे. ओटी घेते आणि कारण की अतिशय प्रमाणामध्ये मंदिरामध्ये गर्दी आहे, त्यासाठी आता लाईनीला उभं राहून घेतो आहे सगळेजणं. खूप लोटालोटी चालू होती, कारण की ट्रिप्स येत आहेत थंडीच्यामुळे. मंदिर अतिशय सुंदर आणि सुबक असं आहे देवीचं मंदिर, आणि पुरातन आहे. दगडी काम केलेलं आहे, अतिशय सुंदर असं आहे. पण भरपूर सारी अशी गर्दी होती. आम्ही दर्शन घेतलं, आतलं बाहेर दाखवता येत नाही, बाहेर लगेच आलो. प्रसाद थोडंसं घेतलं आणि मग थोडीशी खरेदी करायला निघालेलो आहोत.
तर इथे लाडूसुद्धा मिळतात प्रसादाचे, पण त्यालासुद्धा खूप गर्दी होती. मुलं इकडे तिकडे असल्यामुळे आम्ही ते लाडूचा प्रसाद घ्यायला काही थांबलो नाही. आणि आम्ही आता इथनं बाहेर निघतोय आणि परत कोल्हापुरी साज, त्याच्यानंतर काय मिळतं आई आई चला या इकडनं नारळ नाही घेतलं. खूपच गर्दी आहे पहा इकडे नजरिया लागे नहीं कहीं ओ नजरिया लागे नहीं कहीं फायनली आम्ही आता झुणका भाकर घेतलेली आहे, कारण दिवसभर काहीच खाल्लं गेलं नव्हतं पोटामध्ये. सकाळचे नाश्ता केला होता तितकं वेळच मिळाला नाही, ट्रॅफिकला कंटाळा आला. तर मंदिराच्या पुढे खूप स्टॉल वगैरे लागतात, तिथे गेल्यानंतर झुणका भाकर अतिशय सुंदर लागतो. हा झुणका भाकर कोल्हापूरचा जर खाल्लात आणि ठेचा खाल्ला तर अतिशय सुंदर असं लागणार आहे. तर गरमागरम आम्ही इथे झुणका भाकर सगळ्यांनी घेतली आणि कोणी कोणी थालीपीठं घेतली. शेजारी आणखीन काय काय नाश्त्याची दुकानं होती, तिथनं काही घेतलेली आहेत. पैसे नाही, मी ते व्हिडिओ झालेले आहे, भाकरी खाऊन झालेले पोट भरून. ए चल म्हणा तिकडे चल. ही चूल कितीला मावशी? 30 रुपयाला 20 ला द्या. ब्लॉग हा किती वाला आहे? हे तुम्हाला 2200 पर्यंत 1500 एका काढून मला. तर आजचा कोल्हापूरचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.